छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं भव्य दिव्य मंदिर भिवंडीमध्ये साकारण्यात आलेलं आहे। त्या संदर्भातली बातमी आपण पाहणार आहोत। या मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या लोकार्पण सोहळ्याला हजर राहणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एकनाथ शिंदे, अजित पवार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्याला उपस्थित राहतील। लोकार्पण आणि प्रतिष्ठा हा सोहळा, प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हा संपन्न आज होणार आहे आणि या निमित्तानं हे सर्व इथे उपस्थित राहतील। या निमित्तानं सुरक्षा व्यवस्थेची सुद्धा जय्यत तयारी पोलीस प्रशासन आणि शासकीय यंत्रणेनं केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश जाधव। उमेश, आपण पाहतोय आज लोकार्पण सोहळा होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून साधारण 3-4 दिवसांपासून इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे। अनेक शिवप्रेमी आणि इतर सगळी मंडळी सुद्धा महाराष्ट्रातली इथे दाखल होत आहेत। कसं वातावरण आहे सध्या? स्थापन झालेले त्यानिमित्ताने आज या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पणाचा सोहळा संपन्न होत आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। प्रशासनाच्या वतीने जागोजागी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला असून आपण पाहू शकतो की समोर त्या ठिकाणी जो काही या ठिकाणी अनेक जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील यांची स्टेजवरती देखील पाहणीचं काम चालू आहे आणि लवकरच या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। आपण या ठिकाणी जे यंत्रणा सज्ज करण्याची चित्रपट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आणि शिवभक्त या ठिकाणी आलेले आपल्यासोबत काही शिवप्रेमी आहेत, त्यांच्याशी आपण थोडं संवाद साधून जाणून घेऊ कशा प्रकारचे मंदिर आहे आणि काय तुम्ही त्याबद्दल काय आहे आपण त्यांच्याशी संवाद साधून काय झालं तुम्ही शिवाजी महाराजांचं हे महाराष्ट्राचं पहिलं मंदिर आहे आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो की आमच्या छोट्याशा गावात भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा येथे हा मंदिर भव्य पद्धतीने उभारलेला आहे आणि त्याचं लोकार्पण आज होणार आहे। आम्हाला खूप आनंद वाटतो। आम्ही आजूबाजूच्या परिसरात आहोत आणि आम्हाला त्याचा खूप खूप अभिमान आहे। डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून हे मंदिरात साकारण्यात आलेले आहे आणि त्याचा आम्हाला खूप जास्त अभिमान आहे। नक्कीच या ठिकाणी